मित्रांनो, सीईटी मध्ये तुमची कॅटेगरी कोणतीही असो, ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, एनटी, डिफेन्स, पर्सन विथ डिसॅबिलिटी किंवा ऑर्फन, एक छोटीशी चूक तुमचं आरक्षण थेट ओपन कॅटेगरीमध्ये बदलू शकते. तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कधी द्यायचं, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नसेल तर काय करायचं, डिफेन्स कोटा आणि फिमेल रिझर्वेशन नेमके कसे लागू होतात आणि महाराष्ट्रातील एकूण आरक्षणाचा फायदा कुणाला मिळतो, सोबतच कुठल्या कॅटेगरीला किती पर्सेंट सीट्स उपलब्ध आहेत, या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कॅप प्रोसेस मधील सर्व रिझर्वेशन रूल्स आणि विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या महत्त्वाच्या चुका या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बीएडच्या ऍडमिशनसाठी असणारी काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर सुरुवातीला आपण NTA म्हणजे DTVJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि SEBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असणारे डॉक्युमेंट डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचे कॅप राऊंड सुरू होतात, कॅप राऊंडला तुम्ही रजिस्टर करता, त्यावेळेस तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे या 3 गोष्टी अपलोड करणं मॅन्डेटरी आहे. तरच तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा मिळू शकतो. जर तुम्ही यातली एकही गोष्ट अपलोड करण्यासाठी आणि जर तुम्ही यातली एक गोष्ट जरी अपलोड केली नाही तरी तुम्हाला रिझर्वेशनचा बेनिफिट इथे मिळत नाही. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, ते पेंडिंग असेल, तुम्ही अप्लाय केलं असेल, तर त्या ऍप्लिकेशनची जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस ऍटलिस्ट अपलोड करणं रिक्वायर्ड आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही रिसिप्ट अपलोड करता त्यावेळेस सीईटी सेल तुम्हाला सांगते की कॅप राऊंड 2च्या ऍडमिशनच्या अगोदर तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते सबमिट होणं गरजेचं आहे आणि जर सबमिट केलं नाही तर तुमचं सीट हे ओपन कॅटेगरीसाठी पुढच्या राऊंडला कन्सिडर केलं जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडच्या ऍप्लिकेशनमध्ये ऍटलिस्ट तुमच्याकडे रिसिप्ट असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सुरुवातीला सीईटी सेल कॅप राऊंड 2 पूर्वी हे सर्टिफिकेट अपलोड करण्याचं सांगते. त्यानंतर फर्दर एक्सटेन्शन पण मिळतात. त्यामुळे ऍटलिस्ट तुमच्याकडे रिसिप्ट असावी हे इथे एक्सपेक्टेड आहे. SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅप प्रोसेसच्या वेळेस कास्ट सर्टिफिकेट, कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या 2 गोष्टी अपलोड करणं मॅन्डेटरी आहे. इथे पण तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशनची रिसिप्ट अपलोड करू शकता. आणि कॅप राऊंड 2 पूर्वी तुम्हाला तुमचं फायनल सर्टिफिकेट अपलोड करायला सुरुवातीला सांगतात, पण त्यानंतर तुम्हाला अपलोडसाठी एक्सटेन्शन दिले जातात. तर काही महत्त्वाचे रिझर्वेशन रूल जर आपण पाहिले, महाराष्ट्राच्या बाहेरचे जे कास्ट सर्टिफिकेट आहेत ते महाराष्ट्रात आरक्षणासाठी ग्राह्य धरले जात नाही. अशा उमेदवारांना ओपन कॅटेगरीमध्ये फक्त प्रवेश दिला जातो आणि SBC प्रवर्गामधील ज्या जाती आहेत, पूर्वी इतर मागासवर्गीय प्रवर्गात ज्या समाविष्ट होत्या, अशा उमेदवारांना पूर्वीच्या संबंधित प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. तसेच काही आरक्षित जागा जर रिकाम्या राहिल्या तर एकूण इनटेक कॅपॅसिटीच्या 2% SBC उमेदवारांना इथे प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर डिफेन्स कोटा, तर महाराष्ट्र राज्यातील टोटल सीट्स पैकी 5% जागा ह्या संरक्षण दलातील म्हणजेच डिफेन्स मधील जे कार्यरत सैनिक आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यांची बदली झाली आहे अशा सैनिकांच्या मुलासाठी राखीव आहेत आणि या जागासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय मेरिट लिस्ट तयार केली जाते. फक्त अर्ज करताना ज्यावेळेस तुम्ही कॅपला रजिस्टर करत असाल त्यावेळेस प्रो फॉर्मा CD किंवा E तुम्ही सबमिट करणं गरजेचं आहे. यामध्ये संरक्षण विभागामधील जे सिव्हिलियन कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांना या आरक्षणाचा लाभ मिळत नाही हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हे जे आरक्षण आहे ते तुम्हाला मायनॉरिटी कॉलेजमध्ये लागू होत नाही. पुढे आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी. तर ज्या विद्यार्थ्यांकडे 40% कायमस्वरूपीचं दिव्यांगत्व आहे अशा विद्यार्थ्यांना कॅप अंतर्गत 5% जागा राखीव आहेत आणि यासाठी तुमच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या डिसॅबिलिटीचं
जे प्रमाण आहे ते 40% किंवा त्यापेक्षा जास्त आहे असं नमूद केलेलं असावं. आणि हे आरक्षण जे आहे ते एडेड मायनॉरिटी, अनएडेड आणि अनएडेड मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये उपलब्ध नाहीये. त्यानंतर पुढे EWS रिझर्वेशन हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे आणि यामध्ये 10% जागा राखीव आहेत. त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही कंपल्सरी EWS सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं EWS सर्टिफिकेट रेडी झालं नसेल पण ऍटलिस्ट तुमच्याकडे त्या सर्टिफिकेटची पावती असेल तर ती पावती सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. परंतु कॅप राऊंड 2 पूर्वी तुम्हाला तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट आहे. तर ऑर्फन कॅन्डिडेट म्हणजेच अनाथ विद्यार्थी ज्यांना कॅप राऊंड मध्ये 1% राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि हे जे आरक्षण आहे ते मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन मध्ये आणि ऑल इंडिया सीट्स वरती लागू होत नाही. यासाठी या विद्यार्थ्यांकडे ऑर्फन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तरच ते या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण जर विचार केला तर महिला उमेदवारांसाठी कॉलेजेसमध्ये 30% जागा राखीव आहेत. यामुळे मुलींना शिक्षणामध्ये अधिक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र हे जे 30% आरक्षण आहे ते डिफेन्स किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि ऑर्फन या विशेष प्रवर्गामध्ये स्वतंत्र महिला आरक्षण लागू होत नाही. हे प्रवर्ग सोडता इतर कॅटेगरीजमध्ये 30% महिलांसाठी जागा राखीव आहेत आणि त्या जागा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या अंडर येतात, व्हर्टिकल रिझर्वेशनच्या नाही. म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचे जेवढे सीट्स अवेलेबल असतील त्या सीट्स पैकी 30% महिलांसाठी राखीव असतात. आता थोडे विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण काय पाहिलं? जर तुमच्याकडे कागद असेल, जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तरच तुम्ही रिझर्वेशन क्लेम करू शकता. उद्या तुम्ही म्हणाल की माझ्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट आहे सर, नॉन क्रिमिनल पण आहे, मी तेवढंच अपलोड करतो आणि कॅपला रजिस्टर करून माझं रिझर्वेशन क्लेम करतो, तर हे इम्पॉसिबल आहे. त्यासाठी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं हे मॅन्डेटरी आहे. त्यासोबत नॉन क्रिमिनल सुद्धा मॅन्डेटरी आहे. जर तुमच्याकडे हे 3 डॉक्युमेंट्स प्रॉपरली अवेलेबल असतील तर आणि तरच तुम्ही या रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा मिळू शकणार नाही. कुठलंही रिझर्वेशन क्लेम करत असताना तुमच्याकडे जर कागद असेल त्याचा तर तो कागद बोलेल आणि तुम्हाला रिझर्वेशन देईल. नसेल तर सरळ सरळ तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर व्हाल. ठीक आहे, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. पुढे जर आपण महाराष्ट्रामध्ये असणारं जे रिझर्वेशनचं पर्सेंटेज पाहिलं तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 13% रिझर्वेशन आहे, ST विद्यार्थ्यांसाठी 7% रिझर्वेशन आहे, NTA म्हणजे VJDT या कॅटेगरीसाठी 3% जागा राखीव आहेत, NTB साठी 2.5%, NTC साठी 3.5%, NTD साठी 2%, OBC साठी 19%, SEBC साठी 10%. म्हणजे टोटल रिझर्वेशन हे अराउंड 60% तुम्हाला कॉलेजेसमध्ये अवेलेबल असणार आहे. तर आपले जे कॅप राऊंड आहे ते साधारणतः जून एंड किंवा जुलै महिन्यामध्ये सुरू होतील आणि या कॅप राऊंडच्या वेळेस तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्हाला रिझर्वेशन क्लेम करायचं असेल तरच. तसेच या सर्व प्रोसेसमध्ये तुमच्या ऍप्लिकेशन पासून तर तुमच्या कॉलेज ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती सुरू आहे. आणि या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.